सुप्रिया सुळेंचं लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी का केली गेली? कोणत्या आधारावर ही मागणी करण्यात आली? शरद पवारांचं राज्यसभेचं सदस्यत्व अबाधित ठेवण्यामागचं नेमकं कारण काय आहे? अजित पवार गटाची खेळी काय आहे? चला तर जाणून घेऊया। राष्ट्रवादी कुणाची यावरून निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात संघर्ष सुरू आहे। आता तिसरा संघर्ष सुरू झालाय, तो संसदेत लोकसभा अध्यक्षाकडे। अजित पवार गटाच्या खासदारावर कारवाई करण्याची विनंती शरद पवार गटाने केली। त्यानंतर आता अजित पवार गटानेही आक्रमकपणे शरद पवार गटाच्या खासदारावर कारवाई करण्याची याचिका लोकसभा अध्यक्षाकडे केली आहे। मुळात लोकसभेतील कार्यपद्धती आपल्याला समजून घ्यावी लागेल। जेव्हा लोकसभा अध्यक्षाकडे कारवाईची विनंती केली जाते तेव्हा ठोस पुरावे द्यावे लागतात। त्या पुराव्यांना संविधानिक संस्थांचा आधार असणं सुद्धा गरजेचं असतं। अजित पवार गटानं लोकसभा अध्यक्षाकडे याचिका दाखल केली आहे। शरद पवार यांनी अजित पवार गटाचे सदस्यत्व रद्द करण्याची विनंती करण्यामागे 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत। पहिला मुद्दा, अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्ष फोडून वेगळा गट स्थापन केला। दुसरा मुद्दा, अजित पवार पक्षाच्या घटनेच्या विरोधात वागले आहेत। अजित पवार घटनेविरोधात कसे वागले तर ते राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडून आले आणि मतदारांनी शरद पवार आणि घड्याळ हे चिन्ह पाहून मतदान केलं आहे। त्यामुळे पक्षाची आचारसंहिता अजित पवारांनी पाळली नसल्याचा आरोप शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे। तिसरा महत्त्वाचा मुद्दा, अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची मूळ विचारधारा सोडली आणि ते विरोधी विचारधारा असलेल्या भाजपसोबत सत्तेमध्ये सहभागी झाले। या 3 मुद्द्यांचा आधार घेऊन अजित पवारांचे खासदार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर कारवाई करण्याची विनंती शरद पवार गटाने केली आहे। शरद पवार गटानं लोकसभा अध्यक्षांची भेट घेतल्यानंतर अजित पवार गटानेही आता शरद पवार गटाचे लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारावर कारवाई करण्याची मागणी केली। त्यात प्रामुख्याने सुप्रिया सुळे, श्रीनिवास पाटील आणि मोहम्मद फैजल यांचं नाव आहे। तर राज्यसभेतील वंदना चव्हाण आणि फौजिया खान यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। अजित पवारांनी कारवाई करण्यासाठी आधार नेमका कोणता दिलाय? पहिला आधार आहे, शरद पवार गटाच्या खासदारांनी पक्षाचा व्हीप झुगारला। सरकारवरील अविश्वास ठराव आणल्यानंतर सुप्रिया सुळे, श्रीनिवास पाटील आणि मोहम्मद फैजल यांनी तो व्हीप मांडला नाही। हाच मुख्य मुद्दा घेण्यात आलेला आहे। दुसरा मुद्दा म्हणजेच की पक्षानं बोलवलेल्या बैठकीला शरद पवार गटाचे खासदार उपस्थित राहिले नाहीत। पक्षाच्या कोणत्याही प्रक्रियेमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला नाही। हा दुसरा मुद्दा होता। आता तिसरा मुद्दा काय आहे तर शरद पवार गटानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षविरोधी कारवाई केलेली आहे। पक्षातील नेत्याविरोधात प्रक्षोभक वक्तव्य केलेले आहेत। पक्षाची आचारसंहिता पाळली गेली नाही। एकूणच पक्षविरोधी कारवाई केलेल्या आहेत। म्हणून सुप्रिया सुळे, श्रीनिवास पाटील आणि मोहम्मद फैजल विरोधामध्ये कारवाई करावी अशी ठोस मागणी आता करण्यात आलेली आहे। आता या कहाणीमध्ये आणखीन एक ट्विस्ट आलेला आहे। अजित पवार गटानं शरद पवार आणि अमोल कोल्हे यांना कारवाईतून वगळलेलं आहे। या दोघांना का वगळलं हे कोड आहे, पण ते आपण उलगडणार आहोत। अमोल कोल्हे यांनी अगोदरच शरद पवार यांच्या बाजूने असल्याचं सांगितलेलं आहे। त्या संदर्भामधचं प्रतिज्ञापत्रही दिलेलं आहे, पण त्यांनी अजित पवारांची भेट घेतली आणि त्यांचं मन वळलं। अमोल कोल्हेने आता अजित पवार यांना पाठिंबा दिल्याचं प्रतिज्ञापत्र दाखल केलेलं आहे। निवडणूक आयोगात कोणतं प्रतिज्ञापत्र कायदेशीर ठरेल हा मुद्दा वेगळा, पण सध्या अमोल कोल्हेंच्या प्रतिज्ञापत्रातून अजित पवार गटाची बाजू निवडणूक आयोगामध्ये भक्कम झाल्याचं दिसून येते। अजित पवार यांच्याकडे विधानसभेतील 43 आमदार आहेत। आता आणखीन लोकसभेमध्ये सुद्धा 2 खासदार असल्यामुळे अजित पवारांची लोकसभेतील ताकद वाढल्याचं स्पष्ट होते। म्हणूनच अजित पवार गटानं अमोल कोल्हेंना कारवाईतून वगळल्याचं सुद्धा स्पष्ट होते। पण मुख्य प्रश्न उरतोच तो म्हणजेच की शरद पवारांना कारवाईमधून का वगळलेला आहे? आपल्याला आठवत असेल, जेव्हा 2019च्या निवडणुकीपूर्वी शरद पवारांच्या मागे ईडीची नोटीस अशा प्रकारची जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा मात्र शरद पवार यांच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र उभा राहिला। मरणासरना अवस्थेत पडलेल्या राष्ट्रवादीत नवी ऊर्जा संचारली। त्याचा परिणाम राष्ट्रवादीच्या जागा वाढल्या। शरद पवार यांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली तर पवारांना राज्यभरातून मोठी सहानुभूती मिळेल। जनभावनेचा रोष अजित पवार गटाला सहन करावा लागेल ही भीती आहेच। शिवाय शरद पवार
80 वर्षापेक्षा जास्त त्यांचं वय झालेलं आहे. वयोवृद्धाला त्रास दिला जात असल्याची भाषा शरद पवार गटाचे नेते करत आहेत. त्यातूनच सहानुभूती शरद पवारांच्या बाजूने निर्माण करण्याचा एक प्रयत्न आहे. पवारांचे सदस्यत्व अभेदात राखून या प्रयत्नाला छेद देण्याची खेळी ही अजित पवारांनी केली आहे. परंतु या खेळी जी रणनीती आहे तिला छेद दिला जाईल का ही सुद्धा पाहावं लागणार आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून लोकसभेतील शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटाची भूमिका तुम्हाला साध्या आणि सोप्या भाषेमध्ये समजली असेल. चला तर पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास.